राज्याभिषेक आहे. राज्याभिषेक? बोल काय बक्षीस देऊ? माझी इच्छा होती माझा राम राज्यावर बसा. तुला कळत कसं नाही पोरी? राम राजावर बसला, राजा झाला म्हणजे राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल, तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल. तुला ऐकून घेत नाही. मंथरेनं खाली कोसळण्याचा प्रयत्न केला नव्हे, पडलीच. नाटक आहे. आणि तिला उचलून कवटाळून उभं करण्याचा प्रयत्न जेव्हा कैकेयीने केला, विचारला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला. ओढाळ्याच्या संगे सात्विक नाडली, बिघडली. बोल बोल मंथरा, काय करू मी? तू सांगशील ते करायला तयार आहे. तू जर म्हणशील विहिरीत उडी टाक तर विहिरीत उडी टाकते. तेव्हापासून विहिरी या मावल्यांना का आवडतात कोणास माहीत. उठल्या का चालल्या विहिरीवर. परेव कोप तू बचन पर, ते करायची गरज नाही. मग दुई बरदान भूपसंथाती मागवा जुडावई छाती सुतई राज राम बनवासू. पूर्वीचे जे 2 वर आहे ना, ती मागण्याची वेळ आलेली आहे. एका वराने राज्य मागून घे भरताला आणि एका वराने 14 वर्षाचा वनवास रामाला. पण एक लक्षात ठेव, कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित जमिनीवर पडीन राहा आणि राजे दशरथ येतील आनंदाची वार्ता सांगायला. रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नकोस. तयार केलं. आता कैकेयी कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित जमिनीवर पडलेली. सायंकाळची वेळ काका. राजे दशरथ प्रिय राणीला आनंदाची वार्ता सांगावी म्हणून येत आहेत. आल्याबरोबर दारात मंथरा. मंथराजी, अरे मेरी प्यारी राणी कैकेयी कहाँ? कोप भवन सुनी सकेचे उराव. धक्का बसला. आणि जेव्हा राजे कोपभवनात आले पाहिलं दृश्य, तर कैकेयी जमिनीवर पडलेली अलंकार विरहित मलिन वस्त्र, केस विस्कटलेले. राजे दशरथाला धक्का बसला. जवळ आले. कैकेयी, निकल जाओ यहां से. तिकडे तोंड फिरवलं. तिकडून आले. कैकेयी, आपका मुंह नहीं देखने का. इकडे आले. कैकेयी, निकल जाओ यहां से. हे या शब्दात बोलू लागले. कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी असे 5 शब्द वापरले राजानं. हे शब्द पतीनं पत्नीला वापरावे, पण मर्यादा आहे, तारुण्य आहे, एकांत आहे. तेव्हा पती पत्नीला म्हणू शकतो कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी. पण ज्याच्या 4 मुलाची लग्न झाली, 4 सुना घरात आल्या आणि 4 सुनांचा सासरा काका वय वर्षे 85 आणि 4 सुनांची सासू वय वर्षे 80. आणि सुनाच्या समोर जर 85चं म्हातार 80च्या म्हातारीची हनवटी धरू धरू जर म्हणू लागलं कोकिलकंठी, पुरं घर शर्मिंदा होईल की नाही. हे दशरथजीच्या जीवनात घडलं. 4 सुनाचा सासरा आहे आणि या वयात आपल्या पत्नीला कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी 3 भूमिका पहा. मंथरा, कैकेयी, दशरथ. आताची मंथरा लोभ, कैकेयी क्रोध, दशरथ काम. घे राज्य मागून असं म्हणणारी मंथरा लोभ आहे. निकल जाओ यहां से. कैकेयी क्रोध आहे. कोकिलकंठी हा काम आहे. काम, क्रोध आणि लोभ या तिन्हीचं एकत्रीकरण झाल्यामुळे रामराज्य 14 वर्षे लांबलंय काका. बोल काय पाहिजे? बार बार कह राम समुखी सुलोचनी पिक बचनी, कारण मोही सुनाऊ गजगामिनी ज कोप कर. काय पाहिजे? वाटेल ते माग मी द्यायला तयार आहे. मालूम है मंगो 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 जिंदगी भर. कुछ दिया है आज तक? अरे तेच माझे पूर्वीचे 2 वर देता की नाही शंका है. अरे कैकेयी पूरी दुनिया जानते मेरे रघुकुल को. तो रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाई पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम.
सिया राम जय जय राम। नहीं असत्य समय पाठक पुंजा गिरस मोई की कोटि की गुंजा। सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीताराम सीताराम सीताराम। रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाय। नहीं असत संपातक पुंजा गिरिसम होय की कोटि गुंजा। सत्य में सब सुख सुहाए वेद पुराण विदित मनु गाये। ते पर राम शपथ रामाची शपथ घातली राजानन तेव्हा कैकई उठून बसली। निकल जाओ यहां से आपका मुंह नहीं देखने का अशी रागावणारी कैकई पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्यानंतर या शब्दात बोलायला सुरुवात केली। सुनहु प्राण प्रिय भावत जी का बदल हो गया प्राण प्रिय। सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु ये भरत का एक भरत का। सुनहु प्राण प्रिय भावत जे का। सुनहु प्राण प्रिय भावत जे का। देहु एक भरत का। देहु एक भरत का। मागहु दूसर पर कर जोरी। मागहु दूसर पर कर जोरी। रघुनाथ मनोरथ पूरी। रघुनाथ मनोरथ मोरी। तापस विशेष उदासी। तापस विशेष उदासी। तापस चौदह वर्ष राम वनवासी। 14 बरस राम वनवासी। 14 वर्ष राम वनवासी। 14 बरस राम वनवासी। निकल जाओ यहां से आपका मुंह नहीं देखने का असे रागावणारी कैकई पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्याबरोबर उठून बसली आणि या शब्दात बोलायला सुरुवात केली। सुनहु प्राण प्रिय का आता तिला राजा दशरथाचे प्राणच प्रिय आहे। ती त्याच्या प्राणावर टपलेली आहे। हिला त्याच्यापेक्षा प्राणापेक्षा त्याच्या दुसरं काही प्रिय नाही म्हणून शब्द आहे। सुनहु प्राण प्रिय भावत जी का। देहु एक बर भरत ही टीका। एका वराने माझ्या भरताला राज्य द्या। कैकईला असं बोलली कैकई तरी राजा दशरथाला फारसं वाईट वाटलं नाही। दुसरा वर
मागहु दूसर बर कर जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी तापस बेश विशेष उदासी तरी वाईट वाटलं नाही कारण राम वनवासी शब्द काका शेवटी आहे. राजा दशरथानं विचार केला मला कैकईला हे सांगणार आहे कैकई मला की तुम्ही भरताला एका वराने राज्य द्यान जो दुसरा वर आहे आपण दोघं म्हातारं म्हातारी तपस्व्याच्या वेशात जाऊ वनवासात असं म्हणायचं असेल तोपर्यंत धक्का नाही. मग तापस बेश विशेष उदासी 14 बरस तरी धक्का बसला नाही. हिला म्हणायचं आहे 14 वर्षे जाऊ आपण म्हातारं म्हातारी वनवासात. शब्द तो शेवटी आहे. तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला एकदम. क्यों? अरे भरत को शासन ठीक है राम को बनवास क्यों? तो बोलती थी मेरा राम साधु है. अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है. तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. महाराज साधु जंगल में शोभा देता है सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. भरत के राज्य मंगा तो इतनी उदास क्यों? राम आपका बेटा भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है दुनिया को कहूंगी कि रघुकुल झूठा कुल है. खबरदार कही कही कुल के बारे में कुछ बोली तो जबान खींच लूंगा. ये भी सुनो आज से तू मेरी पत्नी नहीं मैं तेरा पति नहीं. संबंध तोडला. इतक्यात प्रजाजनांचे रात्री शब्द कानी आले. कल हमारे राजा रामचंद्र हो गया उसकी प्रजा. तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था दशरथीची अवस्था खाली मूर्छित येऊन पडले राजे. रात्र संपली. सूर्योदय झाला तेव्हा सुमंत प्रधानाला सगळे प्रजाजन म्हणाले झाली का हो तयारी राज्याभिषेकाची? झाली का तयारी राजवाड्यामध्ये? सुमंतजी आज जाऊन पाहता तर दशरथजी दिसले नाही. अनुमान केलं हा राजा कैकईच्या महाली रात्री गेला असावा. तेव्हा कैकईच्या महाली सुमंतजी आले. सकाळची वेळ आणि दृश्य पाहिलं तर मुकुट बाजूला राजा जमिनीवर पडलेला. धक्का बसला. महारानी जी मेरे महाराज को क्या हुआ? रात भर राम 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 कर रहे तुम्हारे महाराज. लगता है कि राम के साथ कोई जरूरी काम. जा बुलाओ. आता सुमंतजी निघाले. टोळकेचे टोळके अडवू लागले. काका झाली का राज्याभिषेकाची तयारी महाराज? मेरी मनस्थिती ठीक नहीं मत पूछो. कारण दृश्य बघितलं ना राजानं. आणि तिकडनं राम मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम मागे रडणारा सुमंत पुढे. टोळके टोळके शंका घेऊ लागले. नहीं राज तिलक नहीं कुछ तो भी दाल में काला है. सुमंत रो रहे. रामजी नहाय नाही. संशय वाढत चालला सगळ्या अयोध्येत. आणि येऊन पाहिलं रामानं तर खाली पडलेला राजा मुकुट बाजूला डोळे मिटलेले. आपला जन्मदाता जमिनीवर पाहिला आणि माता कैकईला हात जोडून विचारलं रामचंद्रानं आई काय झालं बाबांना? ते पूर्वीचे 2 वर मागितले बेटा. एका वराने राज्य मागितलं भरताला आणि एका वराने 14 वर्षाचा वनवास तुला. जननी तू जननी भाई तू माझी खरी जननी आहे. वास्तविक रामाचा जन्म कौशल्यपासून झाला पण खरा रामायणाचा जन्म तुझ्यापासून झाला आई. म्हणून तू माझी खरी जननी आहे. माझी इच्छा पूर्ण केली. आतापर्यंत साधू संत ऋषीमुनी मदत मागायला अयोध्येत यायचे. आता तुझा राम त्यांच्या झोपड्यात जाऊन सेवा करणार. केवढी संधी मिळवून दिली आई. आणि मग रामचंद्र प्रभू माता कौशल्येकडे यायला निघाले. प्रश्न पडला माय जागी असेल रात्रभर स्वप्न रंगवले असेल मी राजमाता होणार आहे. माझा राम राजा होणार आहे. तिनं माझ्या पोशाखाची मुकुटाची मोत्याच्या माळीची सगळी तयारी आई आहे शेवटी. आता तिला ही दुःखाची वार्ता कसं सांगू म्हणून हिम्मत होणार नाही. म्हणून सुमंताचा पुत्र अभिनंदन त्याचं नाव. हे रामाच्या वयाचा होता. एकत्रित खेळायचे. अभिनंदन हा प्रधानाचा मुलगा. मेरे साथ चलो म्हणून राम आणि अभिनंदन माय कौशल्येकडे आल्या बरोबर रागावली आई. अजून आंघोळ नाही केली का रामा? मी रात्रभर जागी आहे. तो मुकुट त्या मोत्याच्या माळी तो प्रसाद
मी राजमाता होणार आहे, तुझे बाबा रागावतील रे माझ्यावर, अजून रामाला तयार नाही केलं, म्हणतील जा आंघोळ करू नये. आई 27 वर्षाचा झालो, आज माझ्या बापाचं महत्व मला कळालं की माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणालाच मिळाला नसेल. म्हणजे पिता दीन मोही कानन राजू, पिता दीन मोही कानन राजू, पिता दीन मोही कानन राजू, पिता दीन मोही कानन राजू. जहाँ सब भाती सकल सब काज, जहाँ सब भाती सकल सब काज, पिता दीन मोही कानन राजू, 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 कानन राजू. पिता दीन मोही कानन राजू. कदाचित अयोध्येचं राज्य माझ्या पित्याला मर्यादित वाटलं असेल. ज्या राज्याला मर्यादा नसतात नाही, असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापाने मला दिलं आई. पिता दीन मोही कानन राजू. कौसल्या लटलट कापू लागली. बाळा, माझी चिचुंदरी सारखी अवस्था. चिचुंदरी तो उंदरातला एक प्रकार, लांब तोंड असतं त्याचं शास्त्र असं आहे, सापानं पकडली चिचुंदरी, तोंडात पकडल्यावर सापाच्या लक्षात येतं अरे चिचुंदरी आहे, पकडली. आता सोडून दिली काका तर सापाचे डोळे जातात आणि गिळली तर प्राण जातो. सांगा करावं काय आता. चिचुंदरी तर पकडली, दिली सोडून तर आंधळा होतो, गिळली तर मरतो. तसं रामा चिचुंदरी सारखी माझी अवस्था. वनवासात जा म्हणावं, ममता आडवी येते. नको जाऊ म्हणावं, रघुकुळाचं सत्य आडवं येतं. माझी अवस्था आई. 14 वर्षाचा काळ लगेच निघून जाईल आई, तू काळजी करू नको. रामचंद्र वनवासात जाण्याची वार्ता सीतामाईला कळाली. सीतामाईची समजूत काढतायत प्रभू एकांतात दोघंही. सीते, मी येणार तुमच्यासोबत, तू येऊ नको, तू नाजूक आहे. फार सुंदर संवाद आहे काका दोघाचा, कोणाला सांगू नका, फक्त मी तुम्हाला सांगतो. तर एकांतात, तू नाजूक आहे. नाजूक तुम्ही आ. मी कसं काय? अनुभवानं सांगते मी. माझ्या बापाच्या बगीच्यात आलता फुलं तोडायला, आम्ही पूजेला आलतो. 2 फुलं द्रोणात तोडून होती, तिसरं तोडत होता, घामानं भिजला 3 फुलात. आणि मी अख्ख्या फुलाचा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी होती, तरी घाम नाही. तू 3 फुलातच, तू नाही, तुम्ही 3 फुलात घामाघूम झाला. नाजूक तुम्ही, मी नाही. सीते, हे बघ, 14 वर्ष वल्कल धारण करावी लागतात. वल्कल म्हणजे काय देवा? अरे त्या झाडाच्या साली असतात. मग मी आनंदानं धारण करील का? मी पृथ्वीची मुलगी आहे आणि झाडं पृथ्वीची फुलं आहे. त्या झाडाची साल नेसताना मला काय वाटेल प्रभू, की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे. मी अजिबात, आता काय करावं बा, वेळ तर, आणि ही सीता ऐकत नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. सीते, हे बघ, अंथरुणा पांघरुणात शिवाय झोपावं लागतं जमिनीवर, तुला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती आहे प्रभू, पृथ्वी माझी माय आहे आणि मायच्या कुशीत झोपण्याचा काय आनंद असतो हे लेक झाल्यावर कळत असते. 14 वर्षे मायच्या कुशीत झोपायला मिळणार आहे. मी नाराज. आता काय करावं, आता काय करावं, म्हणजे आता होच म्हणावं लागलं. बस बरं का काका. आणि मग सीताराम वनवासात जातात. ही वार्ता लक्ष्मणरावला कळाली. भैया मैं भी आता हूं आपके साथ. तो क्या पागल हो गए? मैं बन जाए तो मिले ही साथा, हो जाए सब अवध अनाथा जासु राजप्रिय.
प्रजा दुखारी सोन रूपावस नरक अधिकारी. तू येऊ नकोस, प्रजा सांभाळ, मी बापाचं वचन सांभाळतो. तुम्ही नेत नसाल ना तर हा लक्ष्मण जिवंत नाही दिसणार तुम्हाला. आता नाईलाज झाला, होकार द्यावा लागला. पण सांगितलं ये माझ्यासोबत, पण एक सांगा ना, आई सुमित्रेची परवानगी घेऊन ये. आला. आई दादा वनवासात चालला, वहिनी चालल्या, मी दर्शनाला आलो. मला दादासोबत 14 वर्षे वनवासात जायचं आहे. काय वाटतं तुम्हाला? सुमित्रा रडत बसली असेल, प्रसन्न झाली. शाबाज बेटा, माझी कुश धन्य केलीस. आज मी पुत्रवती झाली, पुत्रवती. आई 27 वर्षाचा लक्ष्मण झाला तुझा. तुझं 27 वर्षापूर्वीच पुत्रवती झाली. नाही, उत्तर आज मिळालं का? पुत्रवती जुबती जग सोयी, राम भगत जास सुत होई. जिचा मुलगा रामाचा भक्त असतो तिला पुत्रवती म्हणतात. आणि जा, आजपासून तुझी माय सीता, तुझा बाप राम, तुझी अयोध्या म्हणजे अरण्य. रामम दशतम विद्धि माम विद्धि जनकात्मजा, अयोध्या मटवीम विद्धि गच्छतात यथा सुखमिति. सुमित्रा उवाच तात तुम्हारी मात भय देई, अवध तुम्हार काज कछु नाही. लक्ष्मण म्हणजे निघाले. आवाज दिला सुमित्रा, लखन तू सुमित्रा का बेटा है? हाँ माँ. 14 साल के वनवास में सपने में भी कभी ईर्ष्या नहीं आने देना. थामला. सपने में ईर्ष्या? सपना कब आता माँ? जब आदमी नींद लेता बेटा, नींद लेने के बाद सपना. और सपने में ईर्ष्या का डर है? तेरा लखन प्रतिज्ञा करता हूं माँ, 14 साल नींद नहीं लूंगा तो सपना भी नहीं आएगा और सपने में ईर्ष्या भी नहीं. जाता जाता पत्नीला आवाज दिला, काका उर्मिलेला, आता वनवासात जायचं आहे. देतात ना माणसं. आता तर अर्ध्याच तासा करता जातं बापू, तर बाहेर जातं, आत येतं, बाहेर जातं, आत येतं, बाहेर. चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का, येतो बरं, चाललो बरं का, येतो. अरे कुठं वनवासा चालला? पुण्याला चालला, दुपारच्या जेवणाला खेड शिवापूरला हजर. चाललो बरं का, येतो बरं का. हे 14 वर्षासाठी चालले होते. आवाज, उर्मिला मैं जा रहा हूं 14 साल वनवास. उर्मिला रडतच बाहेर आली. का रडत आली? एक कारण आहे त्याचं. रात्रभर जागी होती, तिच्या हातात ब्रश होता, तिच्या जवळ एक दासी होती, तिचं नाव प्रवीणा, रंगाचं साहित्य घेऊन. आणि राज्याभिषेकाचं चित्र पूर्ण रेखाटलं होतं उर्मिलेनं, सीताराम सिंहासनावर. आणि ते चित्र आपल्या बापाला जनकाला सप्रमभेट पाठवणार होती. चित्र पूर्ण झालं होतं काका. सकाळची वेळ होती तरी शेवटचा हात फिरवत होती चित्रावर. ओला ब्रश होता. पतीचा आवाज आल्यानं घाबरली. तसाच ब्रश ओला चित्रावर पडला. आणि ओला ब्रश पडल्यानं अख्खं चित्र राज्याभिषेकाचं बिघडलं. म्हणून रात्रभराची मेहनत वायाला गेल्याबद्दल रडत आली. का रडतेस? मी रात्रभर जागे आहे पतिदेव. राज्याभिषेकाचं चित्र पूर्ण झालं होतं. मी ते माझ्या पित्याला जनक राजाला सप्रमभेट पाठवणार होते, पण शेवटचा हात फिरवत होते. तुम्ही आवाज दिला, एकदम घाबरली, ब्रश हातातून पडलाय हो. तर सगळे राज्याभिषेकाचं चित्र बिघडलं. रात्रभराची मेहनत वाया गेली म्हणून रडते. वेळेवर बिघडलं उर्मिले, म्हणजे इकडेही बिघडलं. मी तेच सांगायला आलो. दादासोबत चाललोय वनवासात. पतिदेव मैं आपके साथ आकर साधना में बाधा नहीं बनूंगी, लेकिन मेरी प्रार्थना है, मेरी चिंता मत करो. मेरी दीदी जानकी बहुत भोली भाली है, तो 14 साल मेरे दीदी को संभालो. म्हणून आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास श्रेष्ठ का? याचं कारण स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्याच्या दुःखाची चिंता. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी को जानकी को संभालो. राम लक्ष्मण सीता वनवासात जाण्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली काका. सगळ्या प्रजाजनांना कळालं. मग ज्या रांगोळ्या काढल्या होत्या दारात, पाय घासू घासू मिटल्या. लांब श्वास ओढल्यानं आरतीतल्या फुलवाती विजल्या. तोरणं तोडली, केळीचे खुंट आडवे पडले, गुढ्या उतरवून घेतल्या. उदास झाली अयोध्या. राम लक्ष्मण सीता, कैकेयी आली. रामा, हे वैभव कोणाचं आहे? माझ्या भरताचं. सगळे राज्य त्याचंच आहे. हे कपडे तुमच्या अंगावरचे त्याच्याच राज्यातले. वल्कल धारण करा.
कैकेयीने वलकल, आणि ते वलकल सीतेच्या हातात देऊ लागली. तितक्यात एक घटना घडली. गुरुदेव वसिष्ठ तिथे आले आणि वसिष्ठाने सीतेच्या हातात वलकल देताना कैकेयी पाहिली आणि विजेसारखा कडाडला साधू. खबरदार कैकेयी, और 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 कैकेयी. कल से देख रहा हूं क्या नाच नचाया तूने. बनवास रामचंद्र को है, सीता को नहीं. आर्य संस्कृत का दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रही है. अगर तूने सीता को वलकल दिए तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आता कैकेयी घाबरली. सीतेला वलकल द्यायचा प्रकार थांबला आणि रामचंद्रानं वसिष्ठाचं दर्शन घेतलं. गुरुदेव, दुनिया कुछ भी कहे लेकिन मेरे भरत जैसा भाई दुनिया में नहीं है. इस समय अयोध्या छोड़ते समय मुझे भरत की याद आई. भरत आएगा तो धूम धड़ाके से रास्ते लग करना गुरु महाराज. और जिस दिन मेरा भरत अयोध्या का राजा बनेगा उस दिन मुझे चित्रकूट पर संदेशा पहुंचाना. क्या करोगे? भिल्ल को एक साथ करूंगा और मैं चित्रकूट पर भिल्ल को साथ लेकर नाचूंगा जिस दिन मेरा भाई अयोध्या का राजा बनेगा. चलता हूं. सगळी प्रजा रामचंद्राच्या मागे निघाली. राजा दशरथाची मूर्छा संपली. दशरथजी म्हणाले, सुमंता निघा गेला माझा राम. रामच नाही, लक्ष्मण आणि सीता सोबत आहेत. मग रथामध्ये बसून काही दिवस तिघापैकी एखाद्याला वापस आणा. रथ सज्ज केला. रथामध्ये राम लक्ष्मण सीता तिघे बसले आणि सगळ्या समाज रथाच्या मागे 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 निघाला. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये आहे. उशाखाली दगड घेऊन राम सीता बिना अंथरुणा पांघरुणाचे झोपले. प्रजाजन झोपी गेले, पण लक्ष्मणाचं जागरण व्रत सुरू आहे. रथामध्ये सुमंत प्रधान आणि लक्ष्मण रात्री 12ला एकाएकी रडायला लागला. एकाएकी. सुमंतजी जवळ आले. लक्ष्मणा, मग तो हुंदके देऊन, का रडता? तुम्ही माझ्या वडिलासारखे आहे बाबा. माझा प्रश्न आहे, माझ्या वहिनीनं आणि भावानं अयोध्येत काय गुन्हा केला तर त्यांना उशाखाली दगड घेऊन रेतीत झोपावं लागलं, याचं उत्तर द्या बाबा. आणि पुन्हा रडणं सुरू केलं. लक्ष्मणाच्या रडण्यानं सीतामाईला जाग आली आणि प्रभूला सावध केलं. प्रभूजी, अपना लखन बहुत रो रहा. रात्री 12ची गोष्ट. प्रभूने अश्रू पुसले. रोना नाही लखन. सुमन बाबा, तुम्ही एक काम करा. प्रजा झोपली आहे ना, अयोध्येकडे रथाचा माग दाखवा गेल्यासारखं. लांबून रथ पुढे आणा, आम्ही चालत पुढे येतो, रथात बसू. अयोध्येकडे माग दाखवला. इकडे सूर्याचा उदय झाला. सगळी प्रजा जागी झाली. पाहतात तर सुमंत नाही, राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. म्हणले, अरे अयोध्येत गेला हा काय रथाचा माग. अयोध्येत आले सगळे प्रजाजन. पाहतात तर राम अयोध्येत नाही. आता प्रजाजनांनी प्रतिज्ञा केली, आपलं येणं अयोग्य वाटलं असावं म्हणून प्रभूंनी सोबत घेतलं नाही ना आपल्याला. आपण प्रतिज्ञा करायची, आपला राम 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपणही 14 वर्षे शिजवलेलं अन्न खायचं नाही. एक प्रतिज्ञा. आणि दुसरी, आपला राम वियोगी जीवन जगणार आहे, आपणही वियोगी जीवन जगायचं. म्हणून 14 वर्षामध्ये अयोध्येत एकाही नवीन बाळाचा जन्म झाला नाही. असे व्रतस्थ जगले प्रजाजन. आता सुमंत बाबा रथ घेऊन पुढे, राम लक्ष्मण सीता पायी गेले. त्या रथात बसले. सूर्योदय झाला तेव्हा रथ शृंगवेरपूरला पोहोचला. तो गुहक, भिल्लांचा राजा, पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, लंगोटी लावलेला, पांढरे कुंडल, पांढरे कंकण. आणि तो सामोरून आला. त्याला माहिती आहे मी भिल्ल आहे, हा तर परमेश्वर आहे, पायावर डोकं ठेवून दर्शन नाही घेऊ देणार, पण दंडवत घालू देईल ना. म्हणून 25 फुटाहून त्यानं तिथूनच दंडवत घातला. आणि मुखातले शब्द, एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी कहे, जो पापी स्वयं को कहता वो पुण्य का पहला कदम होता है.
उडी टाकली प्रभूनं, पळत गेले, त्याला कडकडून. अहो तुम्ही जर ठरवलं आता मुख्यमंत्री साहेबाची भेट होते का नाही, होते का नाही, होते का नाही, अशा संभ्रमात मुंबईला गेला आणि तिकडून उद्धवजी आले आणि तुम्हाला कडकडून मिठी मारली, काय वाटेल? आनंदाला पारावार राहिला नाही. याच्यात पकड दिला पाया. इथे रामराज्याचं उद्घाटन झालं. इथे रामराज्य गादीवर बसून भाषणं ठोकल्यानं येत नाही. रामराज्य गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं येते. त्यानं एक विनंती केली, मेरे नगर में चलो. नगर में चलो म्हटल्याबरोबर लक्ष्मणराव हसू लागले. नगर 50 झोपड़े का गांव को नगर बोलता है क्या रे? हम पढ़े लिखे लोग, हमने क्या नगर देखा नहीं? अयोध्या के सम्राट के बेटे हैं. तो हंसाए लागला. बोले लखन जी आप पढ़े लिखे, हम तो देहाती लोग, पढ़े लिखे नहीं. तो भी आज जवाब मिल गया कि आपको नगर की परिभाषा आती नहीं. मतलब नगर किसे कहते लखन जी? किसे कहते हैं? जिस अयोध्या नगर में इस समय रामचंद्र नहीं, वो जंगल है. और जंगल में 50 झोपड़े के गांव दुनिया का बाप आया है. ये अयोध्या नगर है. अवध तहा जय राम निवासु, दीन तहा जय भान प्रकाशु. प्रभु बोले देखो भाई, मैं 14 साल व्रतस्थ हूं, किसी के गांव नहीं जाता. मग या झाडाखाली थांबा ना. अरे तुझं तर दर्शन झालं ना, मग झाडाखाली का थांबवतो? आता त्याचा विशाल दृष्टिकोन पहा काका. तो त्या भिल्लांचा प्रमुख आहे, गावचा मुख्य आहे. गावच्या प्रमुखाची जबाबदारी काय आहे? प्रभू आमच्या गावात तुम्हाला कोणीच दिसत नाही, याचं कारण आहे सगळे गेले शहरात. कोणी मध घेऊन गेलं, कोणी लाकडं घेऊन गेलं, कोणी फळं, कोणी फुलं. त्याच्यावर उपजीविका असते. सायंकाळी येतील सगळे, म्हणून प्रत्येकाच्या घराला कुलप दिसतात तुम्हाला. पण माझ्यावर विश्वास आहे माझ्या गावकऱ्याचा. उपवासी राहायची वेळ आली मालक, तर आम्ही सगळे गाव उपवासी राहतो. जेवायची वेळ असली तर अर्धी अर्धी भाकरी वाटून खातो. एवढा विश्वास माझ्यावर आहे. मग मला परमेश्वराचं दर्शन झालं. आणि माझ्यावर विश्वास ठेवणारं गरिबाचं गाव बिना दर्शनाचं राहिलं तर हे विश्वासघाताचं पाप कोण्या नरकात भोगू मालक. त्यांना येऊ द्या, दर्शन द्या, मग उद्या जा. हा दृष्टिकोन पाहला आणि प्रभून निर्णय घेतला. शाबास शाबास, मैं रुकता हूं. थांबले. सूर्य मावळला आणि तेव्हा हे येणं सुरू झालं यांचं. मोळा विकून आले, कोणी पानं विकून आले, कोणी फुलं विकून, कोणी फळं विकून, मध विकून. आणि मोठा चौक होता. काही नवल घडलं की त्याच्यावर ढोल वाजवायची पद्धत होती, म्हणून यानं ढोल वाजवायला सुरुवात केली. 600, 500, 200, 2000 सगळे भिल्ल एकत्रित सुरू केलं. सुनो, 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान, हमरे सखा, हमरे मित्र, हमरे राजा, हमरे सरकार, हमरे गांव आए हैं. सब दर्शन को चलो. सगळे भिल्ल प्रभूच्या दर्शनाला. कोणी पायावर डोकं ठेवतं, कोणी फळ ठेवतं, कोणी पान ठेवतं, कोणी फूल ठेवतं. प्रभू प्रत्येकाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतात. रात्र संपली, सूर्योदय झाला. प्रभू सीता लक्ष्मणजीनं वडाचं दूध आपल्या जटेत. सुमंतजी रडू लागले. विनंती केली, तिघापैकी एखाद्याला वापस आणा म्हणाले. मालक आप तो भली बात ही जानते हो बाबा, रघुकुल की गरिमा प्राण जाए पर बचन न जाए. मग प्रभूजी मी मालकाला काय निरोप सांगू? माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा आणि म्हणावं तुमच्या मुलाचे उद्गार आहे, तब्येतीची काळजी घ्या म्हणावं, माझी चिंता करू नका. लक्ष्मणाला विचारलं सुमंतजीनी, तुमचा काय संदेश? काय संदेश? काय सांगायचा संदेश? म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात हाकलणारा बाप, त्याला काय संदेश द्यायचा? रामचंद्र पुढे आले. बाबा माझा भाऊ आहे ना लक्ष्मण, गरम डोक्याचा, काही बोलला असेल विसरून जा, बाबांना सांगू नका. मग सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश? माझ्या दशरथ पित्याच्या चरणी नमस्कार सांगा आणि म्हणावं
आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा एवढीच तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणावं. हे ऐकता ऐकता सुमंतजी रडले. आता राम, लक्ष्मण, सीता आणि गुहक आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. तिथे प्रभू सीता लक्ष्मण गुहक जे आले आणि प्रभूजी त्याला नाव मागतात. या प्रकरणाचा प्रारंभ काका माग शब्दाने. मागी नावन केवळ तू आना, कही तुम्हार मर्म में जाना, कही तुम्हार मर्म में जाना. मागी नावन केवट आना, कही तुम्हार मर्म में जाना, कही तुम्हार मर्म में जाना. सिर छुअत सिला भई नारी सुहाई, पाहनते काट कठिनाई, पाहनते काट कठिनाई. हो मागी नावन केवट आना, कही तुम्हार मर्म में जाना, कही तुम्हार मर्म में जाना, जाना. मागे नाव सुरुवात माग शब्दाने आहे. प्रभूजी मागतात. जगाला देणारा भगवंत आहे. इथे मागतो का याचं कारण हा प्रसंग गंगेच्या काठाला आहे. गंगेला भक्ती म्हटलंय. राम भगती सुर सरी धारा. भक्तीचे दोन विभाग आहे, सकाम आणि निष्काम. तसं गंगेलाही दोन काठ आहे. एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी पडते. जिकडे रेती उघडी पडत असते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. कलिंगड, डांगर, टरबूज, काकडी ते बिना पाण्याचं पीक आहे. त्या नुसतं रेतीच्या ओलाव्यावर येत असते. ते खरं पीक रेतीतलं आहे, पण माणसाने सुधरून मातीत आणलं आणि इंजेक्शन देऊन पुन्हा हातगाड्यावर नेलं. ते खरं ते त्याची काय चव. आम्ही मध्य प्रदेशमध्ये कथा केली. कनान नदी बरं का काका, कनान, तिच्या पात्रातले ते डांगर, टरबूज जसे लोण्याचे गोळे म्हणतील, अमृत जयास पिके पुढे. ते हे इंजेक्शन देऊन आणलं मोठं करून, एवढ्याचं एवढं करते एका दिवसात. ते त्यांचं आहे. म्हणून जिकडे रेती उघडी पडते ना ज्या भागाला, तिकडे ते भोई समाजाचे लोक शेती करतात. म्हणजे गंगेत ज्या भागाला टरबूज, डांगर, काकडी, तो गंगेचा सकाम तट. जिकडे फळ आहे, पाणी वाहतं तो निष्काम तट. जिकडे नावाडी आहे, नावाडी टरबुजाच्या बाजूला नाही, पाण्याच्या. म्हणजे भक्तीच्या सकाम तटावर नाही, निष्काम तटावर. आणि निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. मागी नाव, इथून सुरुवात झाली. तो उठत नाही, कोण्या गावाची चौकशी करीत नाही. बसल्या बसल्या चिवतशिला भई नारी सुवाई. तुमच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. आणि ते पाय जर माझ्या लाकडाच्या नावेला लागले तर पत्तर से लकडा नरम होता है, याची होईल ना बाई. बरं, दोन झाल्या बाया, एक घरची आणि एक हे नावेची बाई.
दुसरा धंदा नाही, कुक्कुट पालन, जर्सी गाई तसलं काही नाही. यही प्रतिपालव सब परिवारो, जानत नहीं प्रभु और कबारो. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर पलीकडे नेईल. आणि पलीकडे नेल्यावर तुमच्यापासून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. कारण ज्यांचा उदासीन वेशात जे असतात त्यांच्याकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. दुसरं कारण आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काहीच ठेवलं नाही. हे बसल्या बसल्या बाता हाणता येते. देव उभाच आहे. आणि पहिल्या भेटीत विश्वास बसत नसेल मालक तर तुमच्या बापाची दशरथाची शपथ आता केवढी झाली. तोपर्यंत लक्ष्मणराव शांत आहे. आणि दशरथाची शपथ म्हटल्यावर लावला बाण धनुष्याला. ए केवट, तेरी ये मिजाज मेरे पिता की कसम तक पहुंच गया क्या रे, मार डालूंगा. आणि ते हसायला लागलं नावाडी. बोले भगवान मंगने की तरीका है क्या जी, बड़ा भैया नैया मंगता छोटा रिवाल्वर दिखा रहा. इनको क्या लगता मैं डर जाऊं, डरने वाला नहीं, मारने तो बहुत बड़ा फायदा है. कौन सा फायदा? पहला फायदा गंगा के तट पर मरण, दूसरा फायदा भगवान के सामने मरण, तीसरा फायदा लखन के हाथों मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया तो 10 दिन रुकने की बात कर रहा. लंगोटी वाला बहुत लंबा हिसाब लगा रहा, मारने लायक नहीं. पुन्हा बाण भात्यात ठेवला. याच्या भक्तीमध्ये निर्भयपणा आहे आणि निष्कामता आहे. प्रभू बोले ठीक है भाई, बेगी आन जल पाव पखारो, जल्दी जल लेकर आओ. थोडासा त्रास देतो काका. आपण गंगेच्या काठावर आहे. सर्वांनी म्हणायचं हात वर करा. शाबास. आता काय 3च दिवस त्रास आहे आमचा. बस माझ्या चलो. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे. धोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान सवर जाए. वाह वाह. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. धोलो चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवर जाए. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी. सर्वांनी म्हणायचं आहे. सर्वांनी पुरानी. एक बार. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों की महिमा. पुन्हा एक. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों. शाबाश. नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव लकड़े की पुरानी प्रभु. हाँ. नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव जमला आता. बहुत की बट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. बात के वट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. तो बात के वट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. बात के वट की सुन मुस्कुराने
बात केवट की हो, बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर तुमको मिलाने लगे, दंडे बाट भगवन सफल जाएंगे। बैठ चरणों की महिमा सुनिए प्रभु, अब लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी, नाव लकड़े की। मैंने चरणों की नाव लकड़े की मेरी। अपने नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में हो, अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। बोला केवट मुझे बात मंजूर है, पर हमसे इकरार कर। हरि बोल। महिमा सुनिए प्रभु, अब लकड़ी मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा, नाव लकड़े की मेरी। पुनः मैंने चरणों की नाव लकड़े की मेरी। पार गंगा से नैया लगाई जभी, राम भोले की उतराई ले लो अभी। पार गंगा से नैया लगाई जभी, राम भोले की उतराई ले लो। पार गंगा से नैया लगाई जभी, राम भोले की उतराई ले लो अभी। पार गंगा से नैया लगाई अभी, राम भोले की उतराई ले लो। तो पार गंगा से हो, पार गंगा से नैया लगाई जभी, राम भोले की उतराई ले लो अभी। मांगो आज केवट तुम्हें चाहिए, आगे मालूम नहीं हम किधर जाएंगे। महिमा सुनिए प्रभु, अब लकड़ी की मेरी पुरानी। चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी। मैंने चरणों तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति बनाई प्रभु। तो तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। विनती करे राम का नाम ले लेकर जाएंगे। मेरे चरणों की महिमा सुनिए प्रभु, अब लकड़ी मेरी पुरानी। चरणों की महिमा सुनिए प्रभु, नाम लकड़ी की मेरी पुरानी। चरणों की महिमा सुनाई प्रभु, नाम लकड़ी की मेरी लकड़ी मेरी पुरानी प्रभु। अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो, मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर तुम्हाला पलीकडे नेऊ शकतो। प्रभु बोले बेगी आन जल पाव पखारो, होत विलंब उतारई पारो। जाओ जल्दी।
असं म्हटल्यावर नावाडी नावेतून उतरला, घरी जायला लागला. लक्ष्मणरावनं शंका घेतली, दादा त्याला पाणी आण म्हटलंय तुम्ही, ते तर गावाकडे चाललंय. प्रभूने आवाज दिला, अरे का जा रहा केवट, घर जा रहा हूं घर. अरे तुम्हें घर का भेजा, आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव धोने का प्रोग्राम है, मैं घर जाता हूं, पत्नी बच्चे को बुलाता हूं. लखन जी बोले, भैया ये घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाएंगे, कपड़े बदलेंगे, तब तक खड़ा रहना पड़ेगा, करे क्या, फंसे है, जाओ भाई जाओ. हे घरी आलं ना काका, ते मोडकं झोपडं, ते गाठी गाठीचं लुगडं, ते बायको झिंच्या उडतात, केसा उघड्या अंगाचे लेकरं. अगं चल, खुशीत आलं. देवाचे पाय धुण्याचा योग आहे. सगळ्या नावा डावल्यानं आपल्याच नावेत बसणार आहे. आता नावा तर बऱ्याच होत्या ना काका, मग हा दुसरी नैया नहीं मिलेगी इथपर्यंत मजल गेली. जाना है तो मेरी नैया में बैठना होगा. आज दुसरी नैया नहीं मिलेगी का, याचं एक मार्मिक कारण आहे. रात्री प्रहारा दिला होता गोहकाणी, हेही प्रहाराला उभे होते. राम लक्ष्मण, आपलं राम सीता झोपलेले, लक्ष्मण जागरण. लक्ष्मणाची त्या गोहकाची चर्चा चालू होती. तेव्हा कळालं नावाड्याला का हा परमेश्वर आहे. मग नावाड्यानं पायावर डोकं ठेवलं गोहकाच्या. गोहक मुख्य आहे ना भिल्लांचा. कोण रे तू, परिचय देतो मालक. तुम्ही शिकारीला आलता एकदा जंगलात. बरं, खूप ताणला होता. माझी भेट झाली, तुम्ही म्हणले पाणी पाज बाबा, खूप तहान लागली, तर मी पाणी आणून दिलं होतं जंगलात. तुम्ही पाणी प्याला, थंडगार पाणी होतं. तृप्त झाल्यावर मला म्हणला, नावा का रे बाबा, तू पाणी दिलंय मला, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. मी म्हटलं होतं वेळ येईल तेव्हा मागील. आठवतं तुम्हाला? हो आठवतं. काय पाहिजे तुला? तुम्ही मालका, सगळ्या भिल्लांचे राजा, उद्या दौंडी द्या, सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत याच्या नावेशिवाय दुसरी नाव काठावर गंगेच्या राहणार नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे. इतका हुशार होता म्हणून याचीच एक नाव आज. म्हणून ते म्हणत होतं दुसरी नाही मिलेगी, जाना है तो मेरी नैया में बैठना पडेगा. याच्याशिवाय भांडले का ते? एवढी हिंमत होती त्याला. बायको म्हणाली, काय योग आहे करता. एकही भांड धातूचं घरात नाही, सोन्या चांदीचं नसू द्या, पण तांब्या पितळीचं तर पाहिजे होतं. देवाचे पाय धुण्याचा योग आहे. मोठे मोठे योगी जन्मचा जन्म घालवतात, त्यांच्या ध्यानाला देव येत नाही, त्याचे पाय धुण्याचा योग आपल्याला गरीबाला. पण एकही भांड नाही घरात, ते फक्त लाकडाचं काठोट आहे, पीठ मळायचं. भाग्यवान आहोत आपण. धातूचं भांड जरी असतं तरी मी त्याच्यात परमेश्वराचे पाय धुतले नसते. का? देव उदासीन वेशात आहे. 14 वर्षे त्याला भांड्याला स्पर्श धातूच्या करायचा नाही, त्याच्या व्रताला बाद येऊ नये म्हणून हे लाकडाचं काठोट वापरायचं आपल्याला. दुसरं कारण तुला माहित नाही, पाण्यानं नाव भरली म्हणजे पाणी कमी करायचं काम काठोटानं करतो दिवसभर. स्वयंपाक झाला का काठोट घेतलं मी नावेत की पाणी फेकतो त्याच्यानं. त्याला काय वाटेल, उद्धाराची वेळ आली तर नावेचा उद्धार होऊ दिला आणि मला स्वयंपाक घरातच ठेवलं म्हणून दुसरं कारण. आणि तिसरं कारण तुला माहित नाही, धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यानंतर तीर्थ वाटून दिलं की भांड कोरडं होऊन जातं. पण लाकडाचा धर्म आहे, त्याच्यात पाणी मुरल्या जातं. या काठोटामध्ये आपण देवाचे पाय धुवू, त्याच्यात तीर्थ मुरल्या जाईल. तीर्थ वाटून दिल्यावर देव निघून गेल्यावरही मुरलेलं तीर्थ या काठोटामध्ये असेल
आणि तू रोज बाजरीचं पीठ मळू मळू भाकरी करशील तर माझ्या गरिबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. मग मी काठोट वापरणार. पाणी कठवटा भरिले यावा. गंगेच्या काठाला काठोकाठ पाणी काठोटात भरलं काका, डाव्या हातात धरलं. भगवान उभे आहे. प्रभूनं त्याच्यात उजवा पाय सोडला आणि तो उजव्या हातानं पाय धुवू लागला. भाव विभोर झाला. कारण रात्री ऐकलं होतं ना त्यानं जागरणात, पहाऱ्यामध्ये, जगाचा बाप आहे, योग्याच्या ध्यानाला न येणारा आहे. भाव विभोर झाला. बापरे, मी कोण्या जन्मात पुण्य केलं. ज्याच्या चरणातून गंगा निर्माण झाली ते चरण धुण्याचा योग मला, म्हणून त्याचा हात हालू लागला. भांड हालतं, देवाचा पाय हालतो, देवच हालायला लागला. लक्ष्मणजी मध्येच बोलले, केवट पाव धोने का तरीका है क्या रे? भगवान हिल रहे, अगर भगवान गिर जाए तो? चुप रहो लखन जी, अयोध्या नहीं गंगा का काट है, सब मेरे तरीके से होगा, या बीच में मत बोलो. लक्ष्मण गप बसला. रामचंद्र म्हणाले, तसं नाही बाबा रे, तुझा हात हालतो, तुझं भांड हलतं, तुझा, त्यामुळे माझा पाय हलतो, मी हलतो. जर पडलो तर? गरिबाची चेष्टा करता का प्रभू? एक विचारू का देवा? काय बळीला घातला होता पाताळात, त्या दिवशी तुम्ही किती किलोमीटर पाय उचलला होता? त्या दिवशी नाही पडला. आणि या फाटक्या लंगोटीवाल्यासाठी फुटभर उचलला पाय, तर पडण्याची भीती, चेष्टा करता गरिबाची. जर पडण्याची भीती वाटते तर एक काम करा ना देवा, काय खाली वाका, माझं डोकं धरा, तुम्ही नाही पडायचे आणि मला आशीर्वाद भेटल. एवढा वस्ताद यानं जगाचा बाप वाकवला काका. आणि डोकं धरलं प्रभूनी, तो पाय धुवू लागला. प्रभूनं डोकं धरलंय आणि प्रभू हसू लागले. इथून दिसेल तुम्हाला, प्रभू हसतात. नावाड्याच्या हातात काठोट आहे, त्याच्यात प्रभूचा पाय आहे. प्रभू वाकलेले आहे, दोन्ही हातानं नावाड्याचं डोकं धरलंय आणि प्रभू आळीपाळीनं हसतात. कोणाकडे? थोडा वेळ सीतेकडे पाहून हसले, थोडा वेळ लक्ष्मणाकडे पाहून हसले. आता याचं कारण सांगतो, का हसले. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली, तरी लग्नाच्या मांडवात तुझ्या बापाला म्हणजे सासऱ्याला फक्त डाव्या पायाचा एक अंगठा दुधीला होता. हे लंगोटीवालं काही नाही देत, दोन्ही धुत पाय. मी तिथंच होतो काका म्हणून सांगतोय. हा, दोन्ही पाय धुत म्हणून सीतेकडे पाहून हसत होतो. कधी लक्ष्मणाकडे पाहून हसत होते. लक्ष्मणा, तुला काय वाटतं? अरे हे मागची वसुली चालू आहे का? मागची म्हणजे हा नावाडी मागच्या जन्मी कासव होता, तू शेष होता, मी विष्णू. तुझ्यावर झोपायचो क्षीरसागरात, तर हा कासव दर्शनाला यायचा, तू तुझा अधिकार दाखवायचा. असं केलं की तो घाबरायचा, निघून जायचा. बरेच दिवस हे चाललं होतं, तू काही त्याला दर्शनाला येऊ देत नव्हता. एक दिवस तो जास्त जवळ आला ना रे, मारला जोरात फणा, तू मेला न तो तडफडून. तो कासव मेला लक्ष्मणा. तोच कासव आज नावाडी झाला, तो शेष तू लक्ष्मण झाला आणि तो विष्णू मी राम झालो. हे तुझ्यासोबत एवढं का भांडतं? मागच्या वेळेला तू याला जवळ येऊ दिलं नव्हतं ना, आता ते तुला लांब उभं ठेवतले कारण एकटं धुतं पा. हे मागची चालू आहे वसुली. म्हणून कधी लक्ष्मणाकडे पाहून हसायचे, कधी सीतेकडे पाहून हसायचे. काका पाय धुण्याचा कार्यक्रम संपला. मग तो म्हणाला, प्रभू काय तुमचा धंदा नाही म्हणावं, पण एक विचारू का? तुम्ही तुमच्या वशिष्ठ गुरुकडे शिकला तर कर्मकांडही शिकला असाल ना? हो. मग तुम्हाला मंत्र येत असेल ना?
येतात ना. मग किती पिढ्या आमच्या नावा चालू चालू मेल्या, पण इथं एकही ब्राह्मण तर्पण विधीला आयुष्यात कधी आला नाही. मग काय कर म्हणतो तू? काय नाही, मी माझ्या पूर्वजाकरता जलदान करतो, तुम्ही मंत्र म्हणा. प्रभु लखन जी भैया मंत्र बोलो, ये लंगोटी वाला छोड़ेगा नहीं. भैया जिंदगी में जो धंधा किया नहीं और इसके लिए करना पड़ेगा. तो जीव धर्म के आचार्य लखनलाल जी मंत्र बोलने लगे, ये जलदान करने लगा. पूर्वजांना तारलं. आणि मग लागा रे लाईनमध्ये, सगळ्या भिल्लांना लाईनमध्ये लावलं त्याने, तीर्थ वाटायला सुरुवात केली. सीतामाई म्हणाल्या, लक्ष्मणजी लागा लाईनमध्ये. क्या भाभी, हम राजकुमार. आता काय लाज आहे त्याची? तुमच्या भावानंच मागणं सुरू केलं तर आपण तीर्थ मागू दुसरं. लक्ष्मणराव न सीतामाई लाईनमध्ये भिल्लाच्या, चला तीर्थ वाढल. अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधी विनाशनम, अकाल मृत्यू हरणम सर्व. हात पुढं करायचे भिल्ल. सीतामाई जवळ आले, अकाल मृत्यू हरणम, कारण तीर्थ राबास, सर्व व्याधी विनाशनम. लक्ष्मणानं हात पुढं केला पण मान खाली घातली. हात पुढे केला. लखन भैया अकाल मृत्यू हरणम सर. पूर्वजांना तारलं, आपल्या भिल्लांना तारलं. मग विचारलं प्रभूने, आता बसायचं नावेत? नाही. का असं सांगतात? तो प्रभूच्या चरणापासून नावेपर्यंत
चा काठ यायला वेळ लागत नाही, पलीकडचा काठ आला, नावाडी उतरला, नावेचा दोर